मनसेचे नेते हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। कर्णबाळा दुनबळे हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत। मिटकरींशी अकोल्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर आज राज ठाकरे आणि दुनबळे यांच्यामध्ये भेट होतीये। राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसे कार्यकर्त्यांचा अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला पाहायला मिळालेला होता। हल्ल्यामध्ये सामील कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने या ठिकाणी मृत्यू सुद्धा झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच दुनबळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये असलेल्या या भेटीला महत्त्व आहे। कर्णबाळा दुनबळे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत आहे। जयेश, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यामध्ये अकोल्यामध्ये निर्माण झालेला संघर्ष आणि त्या पार्श्वभूमीवरती दुनबळे यांची राज ठाकरे यांच्याशी होत असलेली ही भेट। जयेश, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तरी महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। मनसेच्या गोटातनं राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दुनबळे पोहोचलेले आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। अकोल्यामधनं आपले प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत आहेत। जयेश, एकूणच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर मनसे यांच्यामध्ये निर्माण झालेला संघर्ष आपण मागचे काही दिवस बघतोय आणि त्यात दुनबळे यांच्यावरती प्रामुख्याने मिटकरी यांनी आरोप केलेले होते आणि अशात आज दुनबळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होते। निश्चितच 2 दिवसापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता। त्यामध्ये 13 मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो कर्णबाळा दुनबळे हे मनसेचे सरचिटणीस आहेत आणि हे जे आहेत सध्या आज मुंबईत असल्याचं कळत आहे। आणि आता अमोल मिटकरी यांचा प्रतिक्रिया जाणून घेतली असता अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं आहे की कर्णबाळा दुनबळे यांना पोलिसांनी अगोदर अटक करावी, कारण तेच खरे मुख्य आरोपी आहेत। त्यांनीच या मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांना चिथावणी दिली, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि जय मालोकार ज्याचा मृत्यू झाला त्यालाही जबाबदार कर्णबाळा दुनबळे हाच आहे। त्यामुळे याला अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे आणि दरम्यान पोलिसांनी या आरोपीला अभय दिल्याचा आरोपही आमदार अमोल केला आहे। आमदार अमोल मिटकरी आताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी या संदर्भात गेले आहेत की मुख्य आरोपी या कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्यात यावी आणि दुसरीकडे कर्णबाळा दुनबळे यातील जे आरोपी आहेत ते आज मुंबईत असल्याचं कळत आहे आणि आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आरोप केले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आजही जे आहेत ते आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी आहेत ते झाडल्या जाणार आहेत। अमित ठाकरे आज अकोल्यात आहेत, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त अकोल्यात लावण्यात आला आहे। ज्या हॉटेल थांबणार आहेत तिथे पोलिसांचा बंदोबस्त आहे। त्यानंतर ते निंबे येथे मालोकार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। त्यानंतर कदाचित ते या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी, कारण त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हृदयविकाराने झाला असला तरी नेमके कारण काय होती हे चौकशी करण्यासाठी कदाचित अमित ठाकरे हे देखील मागणी करू शकतात। एकंदरीतच राज्याचं जे राजकारण आहे किंवा अकोल्याचं जे राजकारण आहे ते आमदार अमोल मिटकरी विरुद्ध मनसे असं हे चित्र जे आहे ते सध्या गेल्या काही दिवसांपासून बरोबर आहे जयेश, अमोल मिटकरी विरुद्ध मनसे असा संघर्ष उभा राहिलेला आहे आणि अकोल्यामधनं सुरू झालेला हा संघर्ष आता राज्यभर आपल्याला पोहोचताना दिसतो आणि अशातच अकोल्यामध्ये आज अमित ठाकरे पोहोचलेले आहेत आणि तिथंच एक मोठी कारवाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 5 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते। जवळपास 5 जणांना पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे अमित ठाकरे हे अकोल्याच्या दौऱ्यावरती असतानाच ही कारवाई झालेली आहे। अमित ठाकरे हे मृत पदाधिकारी जय मालोकराच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर राजकारण तापलेलं आहे। हल्ल्यातील आरोपी जय मालोकरचा यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेला होता। जय मालोकरच्या मृत्यूवरनं राजकीय आरोप प्रत्यारोप रंगल्याचं चित्र आपण बघितलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहे। अजय, आपण बघतोय की एकीकडे अकोल्यामध्ये अमित ठाकरे आहेत आणि त्याच दिवशी आणखी 5 मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक होते। दुसरीकडे ज्यांना यापूर्वी अटक झालेली आहे त्यांना इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये अगदी 24 तासामध्ये मोकळं केलं जातं। एकंदरीत आता वातावरण चिघळताना पाहायला मिळते, कारण की
ज्यांना अटक झाली होती त्यांना 24 तासात जे तो जामीन मिळाला, तर आता राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि त्याच वेळी आणखी 5 जणांना अटक जी झालेली पाहायला मिळते आणि याचा सगळा एकंदरीत विरोध जो आहे आता अमोल मिटकरी यांनी सुद्धा शब्दातून मांडलेला आहे. त्यांनी थेट कर्णबाळा बिनबळे यांच्यावर जे आरोपाची रीग जी आहे ते आता होण्यास सुरुवात झाली. पण ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कर्णबाळा बिनबळे यांच्यावर आरोप होतात ते कर्णबाळा बिनबळे आज स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ दादर येथे जे सकाळी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता संपूर्ण या प्रकरणात राजकारण रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की एकीकडे अमित ठाकरे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्याने ज्या मुलाचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला ते भेट देणार आहेत, तर दुसरीकडे हे सगळं प्रकरण मनसेच्या बाजूने ज्यांनी लावून धरलं ते कर्णबाळा बिनबळे जे ते स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आणि तिसरीकडे आता अमोल मिटकरी या सगळ्या प्रकरणात जे ते कर्णबाळा बिनबळे हेच या संपूर्ण प्रकरणाचे दोषी आहेत, त्यांना अद्याप अटक का केली गेली नाही याची मागणी करताना पाहायला मिळते. त्यामुळे आता एकंदरीत अजित पवारांची राष्ट्रवादी या संपूर्ण प्रकरणी आक्रमक होताना पाहायला मिळते. तर दुसरीकडे बरोबर दोन्हीकडनं आपल्याला आक्रमक भूमिका येताना बघायला मिळते आणि त्यात अमित ठाकरे आज अकोला दौऱ्यावरती आणि त्याच दरम्यान होत असलेली ही कारवाई. धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे जाऊ.